ते आईला घेऊन घराकडे जातात आणि ते कविता म्हणतात आणि आईच्या मांडीवर डोकं ठेवतात आणि म्हणतात, माँ चल अभी घर चलते हैं माँ, अभी बहुत काम करने का है, गाँव में स्कूल बनाने का है, शिक्षा कृष्णन मेरी. नक्कीच नक्कीच. म्हणजे मला तुम्ही बोलता आणि अंगावर शहारे येतात सर. ते मी पूर्ण इन्व्हॉल्व्ह झालो आणि मला कळलंच नाही. लोक रडत सुटतात, पडदा पडला तरी लोक रडत सुटतात. ते ॲक्टर नाही आहे. प्रत्येक कॅरेक्टर वेगळं दिसण्यासाठी, कारण जसं तुम्ही खलनायक करताना एक वेगळंच खलनायक आम्हाला दाखवता, त्याच्यानंतर पोलीस करताना एक वेगळाच पोलीस दाखवता तुम्ही आम्हाला. वेगळं आलं पाहिजे. हा तुमचा स्वतःशी उभा झगडा पाहिजे की आपण केलेलं काम नंतर कोणाला करता नाही आलं पाहिजे. समजा उद्या इन्स्पेक्टर जामकर करायची वेळ आली तर त्याला परत प्रश्न पडले पाहिजेत कसं करायचं, आणि नवा शिक्का मारला पाहिजे, नवं झालं पाहिजे. की ओव्हरऑल बाबांचं आणि तुमचं कसं होतं आणि नंतर कसं ते जुळत गेलं. त्यांचा विरोध होता या सगळ्या गोष्टींना. मी जेव्हा ठरवलं की मला मुंबईला जायचं आहे तेव्हा ते म्हणाले की तिथे कोण असतं आपलं. तेव्हा आमचं जमत नव्हतं फार. त्यांची इच्छा होती मी पण UPSC करावं, अधिकारी व्हावं, कारण ते अधिकारी होते. नक्कीच. एकदा तुम्ही नट झालात की तुम्हाला सगळंच ग्लॅमर दिसतं किंवा तुम्ही एकदा चांगली भूमिका केली तर तुम्हाला सगळं दिसतं, पण त्यामागे जो स्ट्रगल असतो तो बऱ्याच लोकांना माहीत नसतो आणि त्यावेळेस खूप असे सिलेक्टिव्ह लोक तुम्हाला सपोर्ट करतात. कुठलंही टॅलेंट असेल ना त्याला कानच लावावं लागतं. नक्कीच. कानच धार ती कायम धार राहिली पाहिजे. नाही ती धार बोथट होते नंतर ना. मग त्या चाकून ते धार नसेल ना तो कांदा कापलं जात नाही. मी त्यांना अटक करणार म्हणून ते मला मारणार असतात. करेक्ट. आई मला सांगायचं तू काळजी घ्यायचं, तरी जेवताना त्यांच्यासोबत जेवत लोक जेव्हा ते टाकतील तेव्हा कळत नाही की मी इन्स्पेक्टर वेगळा आहे, मिलिंद शिंदे वेगळा.